नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप मतभेद असले पाहिजेत, असावेत. विरोधक सत्ताधारी हे समीकरण राजकारणामध्ये आहेच. सत्ताधारी कोणी असले तरी विरोधक कुणीतरी असलेच पाहिजेत. त्याशिवाय हा राजकारणाचा गाडा चालणार नाही, सत्तेचा गाडा चालणार नाही, व्यवस्थेचा गाडा चालणार नाही. आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे एकमेकांच्या कायम आसपास असतात आणि प्रत्येकजण ते आहेत कोणाची ना कोणाची, म्हणजे ते सत्ताधारी विरोधकांची, विरोधक सत्ताधाऱ्यांची चुका शोधत असताना या सगळ्या गोष्टी आपण अनेक वेळा त्यांच्या चकमकी, शाब्दिक चकमकी, वार पलटवार या सगळ्या गोष्टी आपण जवळून पाहिलेल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण फार खालच्या पातळीला गेलेलं आहे. राजकारणामध्ये पक्ष फुटाफुटीचं काम आणि फोडाफुटीचं काम भारतीय जनता पार्टीनं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे आणि त्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि राजकारण्यांचा संताप कशा प्रकारे होतो, राजकारण्यांचा उद्रेक, त्यांच्या भावनांचा उद्रेक कशा प्रकारे होतो हे आपण जवळून पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमधले काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ 70% लोक हे इतर पक्षांचे आहेत. मग त्यामध्ये काँग्रेस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मग इतर कुठल्याही पक्षातली लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आरोप प्रत्यारोप केले पाहिजेत, मात्र मर्यादित असले पाहिजेत. आणि एकमेकांवर टीका करत असताना पातळी कोणीही सोडली नाही पाहिजे. ही जुन्या राजकारण्यांनी जी काही रीत घालून दिलेली आहे ती पाळली पाहिजे, मात्र ती अलीकडच्या काळामध्ये आपण कोणीही पाळत नसल्याचं पाहतोय. आता या सगळ्या गोष्टी का बोलल्या जात आहेत आणि यावर का बोलावं, तर त्याला काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांच्या गटाच्या आणि शरद पवारांच्या जी काही मुलगी आहे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि त्या टीकेला म्हणून उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं. चित्रा वाघ यांना उत्तर कुणी दिलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे युवा नेते प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं. चित्रा वाघ यांना उत्तर देत असताना महबूब शेख यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं, म्हणजेच खड्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. चित्रा वाघ या कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांकडे होत्या, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, मात्र आली वेळ तर सांगतो की चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होत्या आणि त्या कशा आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांना माहीत आहे. त्यांची वागणूक कशी आहे या सगळ्या गोष्टींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक नेत्याला माहीत आहे आणि मला वाटतं इतर सगळ्या नेत्यांना सुद्धा असू शकते. मला माहीत नाही आहे, मात्र राजकारणामध्ये मी नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. मात्र माहिती नसताना सुद्धा आता ह्या गोष्टी माहिती होत आहेत की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्या असताना त्या काही गोष्टी केल्यात किंवा मग ज्या काही राजकारणामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत या कोणाला ना कोणाला तरी माहिती आहेत का असाही संशय आता निर्माण होतो आहे. चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर, म्हणजे त्यांना सुप्रिया सुळे यांना त्यांनी सुसूताई म्हटलं, म्हणजे त्यांनी अनेक प्रकारच्या टीकासुद्धा केल्या आणि त्याला उत्तर देत जे आहे ते महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना खालच्या शब्दांमध्ये टीका केली. तुम्ही कोणाची बायको आहेत, काय करत होतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत. तुम्ही एका लाचखोर नवऱ्याच्या बायको आहात, सुपारीवाज बायको आहात, अशाही प्रकारचे शब्दप्रयोग महबूब शेख यांनी बोलून दाखवले. त्याचबरोबर ते इथपर्यंत थांबले नाहीत, तर तुमच्या चारित्र्याबद्दल काय सांगावं किंवा मग आम्हाला माहीत नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. मग नेमकं महबूब शेख यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल काय माहिती आहे हा सवाल उपस्थित झाला आहे. कधी त्यांना जर आपली भेट झाली माझी वैयक्तिक, तर त्यांना मी नक्की विचारेल की चित्रा वाघ यांच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे. मात्र हा राजकारणाचा मुद्दा आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणीही कोणाच्या जाऊ नये. राजकारणामध्ये म्हणजे आता या अलीकडच्या काळामध्ये जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये इतर नव्यानं राजकारणामध्ये येणाऱ्या युवकांनी, युवतींनी काय बोध घ्यायचा हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आरोप प्रत्यारोप, मी सांगितलं की आरोप प्रत्यारोप असावेत, टीका केल्या जाव्यात, मात्र खालच्या दर्जाच्या टीका करू नयेत. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी टीका करू नयेत. मात्र महबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलं झुंपलेलं आहे. खाजगीतले जे काही वाद आहेत ते काढतायत, ते खाजगीतले जे काही त्यांचे प्रसंग एकमेकांना माहीत आहेत ते त्यांना काढत असताना पाहायला मिळत आहेत. चित्रा वाघ यांनी काय केलंय या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे. ते आम्हाला काढायला लावू नका असा इशारा जे आहे ते महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना दिला. तर चित्रा वाघ यांनी सुद्धा काही कसर सोडलेली नाही. महबूब शेख यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही बलात्कारी आहात, म्हणजे महबूब शेख यांना उद्देशून त्यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलंय. तुम्ही ज्या लोकांना मला बोलायला लावलं ते बलात्कारी आहेत, त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. जे अनिल देशमुख आहेत त्यांचे 100 कोटीचे घोटाळे आहेत त्याबद्दल, म्हणजे अनिल देशमुखांचे 100 कोटीचे घोटाळे आणि आरोप करणारा माणूस बेपत्ता आहे, तरीसुद्धा हे आरोप करतायत चित्रा वाघ सारखे लोक.
हा भाग संशोधनाचा आहे आणि तो तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पडायची गरज नाही. मात्र जे काही घडतंय आणि आम्हाला ऐकावं लागतं रोज माध्यमांच्या माध्यमातून की राजकारण्यांची जी काही पातळी आहे ती कशा प्रकारे खालावलेली आहे. समाजातील लोकांनी काय यांचा बोध घ्यायचा, यांना ऐकायचं की नाही ऐकायचं. मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झालीत का नाही झालीत का याबद्दल कुणी चकार शब्द काढत नाही. मात्र एकमेकांवर टीका करत असताना माईक पुढे गर्दी केली जाते. चित्रा वाघ यांनी सुद्धा महबूब शेख यांना उद्देशून सुप्रिया सुळे या महबूब शेख यांना पुढे करून सुप्रिया सुळेंना टोले लगावलेत. महबूब शेख हे बलात्कारी लोक आहेत आणि महबूब शेख हे कसं वागतायत, त्यांच्याबद्दल खाजगीतली आपल्याकडे काय माहिती याबद्दल सुद्धा वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. त्यांनी सांगितलं महबूब शेख यांच्यापासून पक्षातल्या महिलांना तर धोका आहेच, मात्र आमदारांच्या नेत्यांच्या बायकांना सुद्धा धोका आहे, असा सुद्धा धक्कादायक खुलासा अशा प्रकारचं स्टेटमेंट चित्रा वाघ यांनी केलं. ते मी तुम्हाला एका दिवशी पाठवेन असं म्हणाल्या चित्रा वाघ. त्या महिला आघाडीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यात, सत्ताधारी पक्षातल्या नेत्यात, विशेष म्हणजे त्यांच्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि देवेंद्र फडणवीस, ते वारंवार देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत असतात, तेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे. जी काही गोष्ट महबूब शेख यांच्याबद्दल चित्रा वाघ यांना माहिती आहे त्यांनी सुप्रिया सुळेंना कशाला दाखवली पाहिजे, त्यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षाला दाखवली पाहिजे, गृहमंत्र्यांना दाखवली पाहिजे आणि जाऊ द्या ना जेलमध्ये महबूब शेख यांना. तुम्ही कशाला बोलून दाखवता आणि तुमच्याकडे काय नेमकं आहे आणि तो कोण मंत्री आहे, कोण नेता आहे, राष्ट्रवादीचा असू द्या, भारतीय जनता पार्टीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, शरद पवार गटाचा असू द्या, अजित पवार गटाचा असू द्या, त्या कोणत्या नेत्याच्या बायकोला महबूब शेखकडून भीती आहे हे जाहीर झालं पाहिजे. चित्रा वाघ यांना कुठल्या नेत्याच्या बायकोबद्दल काय माहीत आहे याबद्दल त्यांनी जाहीर केलं पाहिजे. सत्ताधारी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांचे गृहमंत्री आहेत, वारंवार ते देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करतात की देवेंद्रजी आणि त्या सुप्रिया सुळेंना मी तुम्हाला पाठवून देते असं म्हणतात, मात्र ते अध्यक्षांना, महिला आयोगाच्या अध्यक्षाला पाठवत नाहीत. महाराष्ट्राचे काही गृहमंत्री आहेत त्यांना ते पाठवत नाहीत. का नाहीत पाठवत? फक्त तुम्हाला बोलायचं आणि बोलून सारायचं या सगळ्या गोष्टी आहेत का? काय सत्यता आहे, काय तुमच्याकडे पुरावे आहेत महबूब शेखबद्दल ते एकदा द्या ना गृहमंत्र्याकडे, द्या ना पोलिसांकडे, होऊ द्या तपास आणि जाऊ द्या ना महबूब शेखला जेलमध्ये. कशाला तोंडाने तुम्ही त्यांना मागे सारताय? कायदेशीर पद्धतीने होऊ द्या ना. सत्यता असेल तर बोलून टाका आणि कोणती कुठल्या मंत्र्याची बायको आहे जिला महबूब शेख पासून धोका आहे, कोण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता आहे ज्याच्या बायकोला महबूब शेख पासून धोका आहे. महबूब शेख असं जर असेल तर महबूब शेख जेलमध्ये असले पाहिजेत. कुठल्याही महिलेची अशा प्रकारे बदनामी होता कामा नये किंवा मग कुठल्याही महिलेचं अशा प्रकारे शोषण होता कामा नये असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा भारतीय जनता पार्टीतल्या महिला या तुमच्या सुरक्षेमध्ये असल्या पाहिजेत, इतर पक्षाच्या महिलांचं तुम्हाला काही घेणं देणं नाही असं आहे का? सत्ताधारी म्हणून तुम्हाला कुठल्याही पक्षाच्या इतर पक्ष सोडून किंवा मग विरोधकांचे पक्ष सोडून इतर कुठल्याही महिलाची तितकीच जबाबदारी तुम्हाला वाटत नाही का? तितकीच सुरक्षा तुम्हाला वाटत नाही का? एक महिला नेत्या म्हणून कोण तो माणूस आहे, कोणती महिला आहे, त्या मंत्र्याची, कुठल्या मंत्र्याची बायको आहे जिला महबूब शेख पासून धोका आहे, ही सगळी माहिती त्यांनी गृहमंत्र्याकडे दिली पाहिजे. तुम्ही अत्यंत जबाबदारीने म्हटलात. मला वाटतं चित्रा वाघ यांचा तो व्हिडिओ तुम्ही 4 सेकंदाचा पाहिला पाहिजे की त्या नेमक्या काय म्हणाल्या. तेव्हा मोठ्या त्यांच्या हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य कराल ना ताई तर अशीच ठोक उत्तरं तुम्हाला मिळतील. पण काल तर मजा होती की स्वतः साळसूतपणाचा आव आणून कुणा त्या बाळूमिया बलात्काराला तुमच्या स्क्रिप्ट जी तुम्ही लिहिलेली होती ती त्याचं वाचन करायला लावलं. हाच बाबूमिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते. पक्षातल्या महिला तर महिला जबाबदारीने सांगतीये, नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा. मी तुम्हाला काही पाठवीन ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे असल्या माणसाला, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कोणाच्या कॅरेक्टर बद्दल बोलावं हे जरा अतिच नाही का? तर तुम्ही इतक्या जबाबदारीने, चित्रा वाघ असं म्हणतात की मी अत्यंत जबाबदारीने सांगते सुप्रियाताई, तुमच्या पक्षातल्या महिला धोक्यात आहेत किंवा मग तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या बायका सुद्धा धोक्यात आहेत, त्यांची आबरू धोक्यात आहे असं चित्रा वाघ म्हणतात. मी अत्यंत जबाबदारीने सांगते असं म्हणतात त्या. आणि त्या असं म्हणत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे जात नाहीत, महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे त्या जात नाहीत. इतकी गंभीर गोष्ट असताना चित्रा वाघ महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे तक्रार करत नाहीत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करत नाहीत, नेहमी त्या देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कामध्ये असतात, मात्र ते याबद्दल त्यांना काही बोलत नाहीत. किंवा मग बोललेत का नाही बोलले असतील तर काही झाकून ठेवा दडकून ठेवा असं बोललंय का? किंवा मग चित्रा वाघ फक्त बोलून मागं सारण्यासाठी या गोष्टी बोलतायत, त्यांच्याकडे काहीच पुरावे नाहीत, असं काही आहे का? याबद्दल चित्रा वाघ यांनी आता खुलासा केला पाहिजे. महाराष्ट्रामधली कुठल्याही महिलेची अशा प्रकारे शोषण होता कामा नये. ती महिला सुरक्षित राहिली पाहिजे आणि ती जबाबदारी महिला आयोगाची आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची आहे. गृहमंत्र्याच्या पक्षातली एक महिला असं म्हणते की मेहबूब शेख पासून म्हणजे पक्षातल्या प्रत्येक महिलेला धोका आहे आणि त्या पक्षातल्या नेत्यांच्या बायकांना धोका आहे. कुठल्या नेत्याची ती बायको आहे जी मेहबूब शेख यांच्यापासून त्या महिलेला धोका आहे? याबद्दल चित्रा वाघ यांनी खुलासा करणं गरजेचं आहे आणि ती माहिती तात्काळ गृहमंत्र्याकडे, पोलिसांकडे, महिला आयोगाकडे देणं गरजेचं आहे. आणि जर ते सत्य असेल तर, आणि नसेल तर चित्रा वाघ यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलं, जर मेहबूब शेख हे दोषी असतील, कुठल्याही महिलेचं ते शोषण करत असतील तर ते जेलमध्ये पाहिजेत. मात्र जर सुप्रिया सुळे यांना उद्देशून किंवा मग मेहबूब शेख यांना मागं सारण्यासाठी चित्रा वाघ काहीतरी मनगणन कहाणी करत असतील तर त्याबद्दल सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. चित्रा वाघ यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा एखाद्या महिलेला अशा प्रकारे समोर करणं किंवा मग एखाद्या महिन्याच्या आबरूची या अशा प्रकारची मांडणी किंवा मग खेळखंडोबा करणं अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. एक विश्लेषक म्हणून असं मला वाटतं की राजकारणाचं हे सगळं काही भांडवल आहे ना, हे फार विकोपाला गेलेलं आहे. सत्तेसाठी आणि चर्चेमध्ये राहण्यासाठी किंवा मग आपल्या ज्येष्ठ नेत्याला खुश करण्यासाठी अनेक लोक अशा काही गोष्टी करत असताना आम्हाला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात. मात्र त्यामुळे समाजाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायला लागलेलं आहे आणि त्याकडे कुठल्याही गोष्टीचं लक्ष केलं जात नाही आहे. लोक या सगळ्या गोष्टी ऐकून वैतागून तंग आलेले आहेत. म्हणून ज्या काही पीडित ओरिजिनल महिला आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, या समस्या सुद्धा कुठलं तरी मनगडन कहाणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जी ओरिजिनल शोषित पीडित महिला आहे तिला न्याय मिळत नाही. या सगळ्या गोष्टी अत्यंत खेदानं या ठिकाणी मला सांगावं लागतात. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सत्ताधारी, विरोधक आणि जे काही महिला नेते आहेत, या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यानं पाहतात. त्या स्वतः महिला असताना सुद्धा, म्हणजे सुप्रिया सुळे सुद्धा एक महिला आहेत आणि चित्रा वाघ सुद्धा एक महिला आहेत, रुपाली चाकणकर सुद्धा एक महिला आहेत. आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी मस्तपैकी टी व्हीमध्ये बोलण्यासाठी, चर्चेमध्ये राहण्यासाठी केल्यात की काय, असा सवाल उपस्थित होतो. चित्रा वाघ यांनी ज्या काही गंभीर स्टेटमेंट केलेले आहेत या संदर्भामध्ये पोलिसांनी, गृहमंत्र्यांनी, महिला आयोगाने चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? मी जे काही बोललो ते काही चुकीचं आहे का? जर सत्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी चुकीचं असेल तर मला कुठं चुकलं हे सांगा, माझे मुद्दे खोडून टाका. आणि तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओ चांगला आहे तर याबद्दल तुम्ही शेअर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.